जेएनयूच्या प्रकरणावर राज ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। रोहित वेमुला आणि कन्हैया याबद्दल काय मत? कोण? कन्हैया आणि या जेएनयू मधल्या सगळ्या प्रकरणाबद्दल मी त्या दिवशी दिलं ना, मी माझी प्रतिक्रिया दिली ना। भारताच्या विरोधामध्ये जर समजा अशा प्रकारच्या घोषणा कोणी देत असेल तिथल्या तिथे फोडून काढा म्हटलं त्यांना, पण त्याच्यावरती तुम्ही राजकारण करत बसू नका। भारतीय जनता पक्षाला त्यांची विद्यार्थी संघटना आतमध्ये शिरण्यासाठी म्हणून काहीतरी नवीन काहीतरी एक गोष्ट निर्माण करायची आणि त्यातनं भारत पाकिस्तान आणि असल्या गोष्टी निर्माण करायच्या आणि मग देशभक्तीच्या सगळ्या गोष्टी सुरू करायच्या, असलं राजकारण करू नका। भारत विरोधी घोषणांचा जर इतका तिटकारा जर समजा त्या सरकारला असेल तर मला असं वाटतं पीडीपी बरोबर काश्मीरमध्ये युती करताना देखील या गोष्टींचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता की विरोधी घोषणा देणारं पीडीपीचं सरकार म्हणजे ह्याच पीडीपीच्या लोकांनी आणि इतर लोकांनी काश्मीरच्या विधानसभेमध्ये अफजल गुरुचा ठराव केलेला आहे। त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष तिकडे जर समजा युती करत असेल आणि इथे जर समजा तुम्ही देशभक्तीचं नाटक करणार असाल तर हे राजकारण तुम्ही बंद करा, हे मी तशी सांगितलं। याच्या पलीकडे मी म्हटलं की हा देशभक्त आणि हा देशद्रोही ही सर्टिफिकेट भाजपने नाही वाटायची, सरकारने वाटायची नाहीत। जर गुन्हा घडला असेल तर त्याची शिक्षा त्याला तिथल्या तिथे मिळाली पाहिजे। देशाच्या विरोधात एखादी गोष्ट असेल तिथल्या तिथे शिक्षा मिळाली पाहिजे, पण त्याचं जर राजकारण करून जर समजा तुम्ही निवडणुकांच्या फायद्यांसाठी ह्या गोष्टी करणार असाल मला मान्य नाही।